वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? तर आज ना व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुमच्यासोबत एक क्रीम शेअर करते. ती म्हणजे इमोलिनची क्रीम, जी बनलेली आहे स्पेशल ड्राय स्किनसाठी. माझी स्किन खूप जास्त ड्राय आहे आणि थंडीमध्ये तर विचारूच नका, खूप टॅनिंग होते आणि खूप डलनेस येऊन जातो स्किनवरती. तर त्यासाठी स्पेशली ड्राय स्किनसाठी ही क्रीम आहे आणि स्पेशली डॉक्टरांनी रिकमेंड केलेली ही क्रीम आहे, म्हणजेच मेडिकेटेड क्रीम आहे. क्रीमचं नाव आहे इमोलिन. याच्यामध्ये आहे व्हिटॅमिन सी, ग्लिसरीन आणि सोबतच हे मॉइश्चरायझर, ॲक्च्युली बॉडी लोशन. तर हे आहे वॅसलीन पेट्रोलियम जेलीचं बनलेलं आहे आणि हे जे सगळे प्रोडक्ट आहे ना, ते इथे टॅग करते. थंडीसाठी खूप छान असे प्रोडक्ट आहेत. खरं सांगते तर सध्या माझ्या दिवसाची सुरुवात आणि माझ्या दिवसाचा शेवट या प्रोडक्टनेच होतो. आणि इमोलिन ही जी क्रीम आहे ना, तर ती थंडीमध्ये यूज करण्यासाठी खूप म्हणजे खूप छान अशी क्रीम आहे. आणि ॲटलिस्ट थंडीमध्ये तरी आपण चांगल्या पद्धतीची किंवा मग चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट यूज केले पाहिजे. आणि जास्त महागाचे प्रोडक्ट घेण्यापेक्षा मी तर म्हणेल की तुम्ही एखादं प्रोडक्ट बाय करते वेळेस त्याच्यामधले जे कंटेंट असतात ना, तर ते तुम्ही एकदा चेक करत जा. कारण त्याच्यामध्ये जर व्हिटॅमिन सी असेल, ग्लिसरीन असेल, तर असे जे प्रोडक्ट असतात ना, तर ते आपल्या स्किनसाठी छान असतात. कारण ग्लिसरीन जे असतं तर ते आपल्या स्किनवरचं टॅनिंग रिमूव्ह करतो, स्किनला ग्लो करतो आणि सोबतच आपली स्किन जी आहे तर ती हायड्रेट, म्हणजे आपल्या स्किनला हायड्रेट करण्याचा प्रयत्न करत असतं. सो त्यामुळे ॲटलिस्ट थंडीमध्ये तरी चांगले प्रोडक्ट यूज केले पाहिजे असं मला तरी वाटतं. त्यामुळेच हे प्रोडक्ट जे आहेत तर ते मी बाय केलेले आहे. सगळे प्रोडक्ट मी इथे टॅग करते, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि सध्या त्यावरती ऑफर्स पण आहे. आता मी तर तयार झाले, पण मी चालले आता मूवीला. लास्ट वीकमध्ये तेरे इश्क में मूवी पाहिला, पण मला तो बिलकुल आवडला नाही. तो मला पाहण्याची इच्छा होती म्हणून आम्ही गेलो. आज आहोंना पाहायचं आहे धुरंधर, कारण त्यांची इच्छा आहे म्हणून मग त्यांच्यासोबत मूवी पाहण्यासाठी मी गेले होते. आणि खरं सांगते, मूवी एक नंबर आहे, मला फार आवडला. आणि आजचा जो मूवी होता तो माझ्याकडून ट्रीट होती, सोबतच आमचं डिनरही होणार होतं. आणि खरं सांगते, मूवी एक नंबर आहे. जस्ट मूव्हीवरून आलो आम्ही. आणि झालं असं की लास्ट वीकमध्ये पण आम्ही मूव्हीला गेलो होतो. ॲक्च्युली तेव्हा धुरंधर, म्हणजे मी जेव्हा कधी पिक्चरला जायचं असेल ना, तेव्हा आधी त्या पिक्चरचा ट्रेलर बघत असते. तेव्हाही असंच झालं, मी धुरंधरचा जो ट्रेलर आहे ना, ॲक्च्युली तो पूर्ण पाहिलाच नाही. मला वाटलं ॲक्शन मूव्ही आहे आणि ॲक्च्युली तो ॲक्शन मूव्हीच आहे. पण त्यानंतर मला असे पिक्चर पाहायला आवडतात ज्याच्यामध्ये लव्ह स्टोरी असेल. तर मग मी ट्रेलर पाहिला तो सनम तेरे इश्क में, हां, तेरे इश्क में असं मूवीचं नाव होतं. तो आणि हा मूवी एकाच दिवशी होता. धुरंधर जो आहे तर दुपारच्या शोला होता आणि रात्री होता तेरे इश्क में. तर मग तेरे इश्क मेचा जो ट्रेलर पाहिला तर तो मला आवडला. म्हटलं ठीक आहे, आपण ह्याच मूवीला जाऊयात. आणि खरं सांगते, एवढा बकवास पिक्चर वाटला मला तो, म्हणजे मला बिलकुल आवडला तर नाहीच. आणि त्या दिवशी मूवीला गेलो आणि आम्हाला जेवण वगैरे बाहेरच करायचं होतं, त्यामुळे आम्ही थिएटरमध्ये भरपूर काही खाल्लं. आमचे भरपूर पैसे खर्च झाले. म्हणजे पैसे खर्च जाण्याचं सोडा, ते पैसे वाया गेले असं वाटलं मला. कारण तो खरंच मूव्ही मला बिलकुल आवडला नव्हता. आणि ही चूक माझीच होती, कारण मला तो मूव्ही पाहायचा होता. त्या दिवशी धुरंधर पण होता. पण ते पोस्टर, बॅनर्स वगैरे त्याच्यावरून मला वाटलं की तो खूप खून खराब आहे, ॲक्शन मूव्ही वगैरे असेल त्यामुळे. आणि त्या मूव्हीबद्दल मी ॲक्च्युली असं काही ऐकलं पण नव्हतं, त्याची स्टोरी वगैरे. पण आज मी मूव्ही पाहिला ॲक्च्युअलमध्ये. खरं सांगते, एक नंबर मूव्ही आहे. खरंच सगळ्यांनी पाहिला पाहिजे. तसं तर 18 वर्षापर्यंत काहीतरी अलाउड नाही आहे त्या मूव्हीसाठी. त्यामुळे मग त्रिशा पिल्लूला आम्ही घरीच ठेवलं होतं. आई घेऊन बसल्या होत्या त्या दोघांना आणि आम्ही दोघं गेलो होतो मूव्हीला. खूप दिवसानंतर आम्ही दोघंच जण गेलो होतो मूव्हीला. खूप छान वाटलं. मूव्ही एक नंबर आहे. नक्की नक्की तुम्ही म्हणजे सर्वांनी पाहिला पाहिजे. आपल्या देशासाठी केलेलं बलिदान, ते कसं झालं, काय झालं, प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेली आहे. खूप छान मूव्ही आहे. एकदा नक्की जा खरंच. आणि जे लास्ट वीकमध्ये मी गेले होते मूव्हीला, तुम्ही शॉर्ट्समध्ये पाहिलंच. आणि ती चूक खरंच माझीच होती. माझे पैसे पूर्ण वाया गेले. पण त्याचे पैसे आज वसूल झाले. आणि आज मूव्हीला जायचा प्लॅन हा एकदम अचानक ठरला. काल आमच्या कॉलेजवर प्रोग्राम होता संडेला, त्यामुळे आज आम्हाला सुट्टी होती. आणि मग सुट्टीचं दिवसभर घरात बसून बोर झालं होतं, तर मग ते बोलले की आपण मूव्हीला जाऊ, पण ट्रीट मी द्यायची होती. म्हटलं चालेल ठीक आहे, आता मी जॉब पण करते तर मी देऊ शकते, माझ्याकडे असतात पैसे. तर मग हा मूव्ही माझ्याकडून होता, पण पैसे माझे वाया गेले नाही बिलकुल. खरंच इट वॉज एक नंबर मूव्ही. खरंच मला खूप खूप आवडला. एकदा नक्की बघा तुम्ही पण.
आणि इकडे बघा आता या दोघींचं काय चाललंय तर आजीचं म्हणणं असतं, "तू फक्त एक शब्द टाक, तुला काय हवंय ती प्रत्येक गोष्ट तुझ्यासमोर हजर करण्याचं काम माझं असेल." म्हणजे एवढं आजी-नातीचं बॉन्डिंग जे आहे तर ते एवढं स्ट्राँग आहे. दोघींच्यामध्ये कुणाचंच चालत नाही. इव्हन माझंसुद्धा चालत नाही. नात आणि आजी दोघांच्या पुढे कोणीच नाही. असं काही रिलेशन आहे त्या दोघींचं. असो चला. आता त्रिशाला थंडीमध्ये रोज रात्री शेकोटी जे आहे तर ती आवडते तिला करायला किंवा मग त्याच्याजवळ बसायला आणि आज तर चक्क तिचं शेकोटीजवळ बसून जेवण सुरू होतं. आणि पिल्लूचं पण इकडे जेवण सुरू होतं आणि माझं किचनमध्ये काम सुरू होतं. आता किचनमध्ये मला असं पाहून तुम्हाला वाटेल की हिचं नेमकं चाललंय काय? तर माझं चाललं होतं की मला ओट्याचा वरचा जो भाग असतो तो क्लीन करायचा होता. पण माझा तिथे काही हातच पुरत नाही आणि मग किचन ओट्यावर चढायचं तर आत्ताच क्लीन केला होता. मग परत तो टब परत म्हणजे एक्स्ट्राचं काम जे आहे तर ते वाढून जाईल. म्हणून मग डोकं लावलं, पोछा घेतला, थोडासा ओला केला, त्यावरती क्लिन्झर टाकलं थोडंसं आणि छान असं सगळं काही क्लीन करून घेतलं. म्हणजे मला काहीच जास्त एफर्ट्स घेण्याची गरज पडली नाही. काही-काही गोष्टींमध्ये आपलं डोकं जर एक्स्ट्रा चाललं ना, तर कमी एफर्ट्समध्ये जास्त कामं जी आहेत तर ती होऊन जातात आणि रोज असंही स्वयंपाक केल्यानंतर किचन ओटा क्लीन करणं, त्याला घासणं, पुसणं रोजच्या रोज करायला कंटाळा येतो. त्यामुळे ही एकदम सोपी आणि एकदम छान अशी ट्रिक आहे ना, तर ती मी आज शोधून काढली. पोछा घेतला आणि डायरेक्ट पोछानेच क्लीन केलं. अर्ध्या तासाचं काम मी फक्त 10 मिनिटामध्ये इथे करून टाकलं. चला आता किचनची तर माझी सगळी कामं आटपलेली होती. त्यानंतर आता हे बाल्कनीचं माझे हाल जे झाले ना, तर ते खरंच मला विचारूच नका. कारण मध्ये-मध्ये त्रिशाचे पप्पा आजारी होते. त्यानंतर मी बाहेरगावी गेले होते. म्हणजे भरपूर दिवसांपासून असंच चालू आहे. जर असं दुर्लक्ष झालं आणि जी काही झाडं असतात, की त्यांना सारखं कंटिन्युअसली थोडं-थोडं पाणी द्यावं लागतं. ती झाडं जी आहेत तर ती पूर्ण जळून गेली आणि आता यांना परत रिग्रो करण्याचं ट्राय करते. कारण सकाळी एवढं डिस्टर्ब झालंय ना सकाळचं शेड्यूल. खूप घाई असते. त्रिशाचा टिफिन वगैरे असतो. त्यानंतर मला पण आता जॉबला जायचं असतं आणि बरीचशी छोटी-मोठी कामं असतात, जी सकाळची सकाळी पूर्ण करावी लागतात. कारण मग जॉबवरून आलं आणि घरात पसारा दिसला, की मग माझी थोडीशी चिडचिड होते. कारण मला आल्या-आल्या घर छान असं क्लीन पाहायला आवडते. त्यामुळे भरपूर ज्या गोष्टी आहेत तर त्या सकाळीच आवरून जात असते, जेणेकरून आल्यानंतर मला जरासा रेस्ट करता येईल. आपल्या मागची कामं जी असतात ना, तर ती कधीच संपत नसतात. असो चला आता पिल्लू येण्याच्या आत मला पाण्याचा माझा खेळ संपवायचा होता. कारण आता रात्रीचे जवळपास 11, 11:30 वाजले होते आणि मला अजून एक प्रमोशन व्हिडिओ शूट करायचा होता. म्हणजे खरंच सांगते सध्या शेड्यूल एवढं बिझी आहे, की मला YouTubeमध्ये पण काही व्हिडिओला इग्नोर करायचं नाहीये. म्हणजे YouTubeचं जे माझं जर्नी आहे ती पण मला स्किप करायची नाही. ती पण गोष्ट मला स्टेबल ठेवायची आहे. परत माझी जी जॉब लाईफ आहे ती पण मला स्टेबल ठेवायची. प्रत्येक गोष्टी स्टेबल ठेवण्याचा मी खरंच प्रयत्न करत असते. प्रत्येक गोष्टीत मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करते. आत्तापर्यंत तर सगळं म्हणजे ठीक चालू आहे. पण कधी-कधी 12 वाजतात, कधी-कधी झोपायला 1 वाजतात. कारण YouTubeचे काही व्हिडिओज असतात ते पण मी रात्री शूट करते. आता काही प्रोडक्ट प्रमोशनचे व्हिडिओ शूट करायचे होते. तर आता पिल्लू झोपल्याच्या नंतर ते मला व्हिडिओ शूट करायचं होतं. म्हणजे आत्ता वाजलेले आहे 10:30 म्हणजे 11, 11:30ला पिल्लू झोपल्यानंतर मी ते व्हिडिओ शूट करायला गेले आणि त्यानंतर मला झोपायला असो चला 12:30 तर वाजणारच आहेत. इथे झाडांना पाणी वगैरे तर दिलं. पण गॅलरी जी आहे तर ती पण जरा क्लीन करून घेऊ म्हटलं. कारण झाडांना पाणी टाकता-टाकता तिथे पण भरपूर माती पडली होती. त्यामुळे मग सगळं काही क्लीन करून घेते. म्हणजे सकाळी उठल्यानंतर काही टेन्शनच नको. कारण थंडीचे दिवस आहे. झाडांना जास्त पाणीही लागत नाही. पण तरी 8 दिवसामध्ये बरंच इग्नोरपणा झाला होता झाडांसाठी. एखादा संडे बघून इथे परत एकदा छान अशी अरेंजमेंट करते, काहीतरी करते. म्हणजे काहीतरी डोकं लावावंच लागेल, नाहीतरी सगळी झाडं जी आहेत तर ती डेड होऊन जातील. इथे माझं तर क्लीन वगैरे झालं होतं, पण पिल्लूला काही झोपायचं नव्हतं. तो कॅमेरा घेऊन सारखा इकडे-तिकडे घेऊन जात होता. असं तसं करत थोडंफार ते इथे शूट करून घेतलं मी. सध्या थंडी एवढी पडायला लागली आहे ना, की काही विचारूच नका. एवढी थंडी वाजते की घराच्या बाहेरसुद्धा जावंसं वाटत नाही आहे. इव्हन एक नाही तर 2-3 ब्लँकेट घेऊन आम्ही झोपतोय. एवढी थंडी पडलेली आहे सध्या. आणि सकाळी तर 6 वाजता नेहमी माझं रुटीन आहे की मी 6 वाजता उठते. पण सकाळी 6 वाजता पण उठण्याची बिलकुल इच्छा होत नाही. केव्हा 8 वाजतात काहीच समजत नाही. आणि आता एवढ्या थंडीमध्ये स्किन केअर कसं करायचं? तर माझी स्किन आहे ड्राय. तर ड्राय स्किनसाठी मी काही प्रोडक्ट मागवले होते. तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे 3 प्रोडक्ट आहेत जे ड्राय स्किनसाठी तुम्ही म्हणजे मस्ट यूज केलेच पाहिजे. ड्राय स्किनसाठी या सीझनमध्ये आपण जी गोष्ट यूज करायची ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मॉइश्चरायझर, स्पेशली आपल्या फेससाठी. तर त्यासाठी ना हे जे आहे इमोलिनचं मॉइश्चरायझर ते खूप खूप महत्त्वाचं म्हणजे स्पेशली ड्राय स्किनसाठी बनवलेलं आहे. आणि हे मेडिकेटेड आहे, कुठेही उपलब्ध नसेल ते. म्हणजे कुठल्याही स्टोअरमध्ये जसं आपण कुठेही जातो मॉइश्चरायझर घेतो, वॅसलीन घेतो, निव्या
किंवा मग लॅक्मे बरेच प्रकारचे ब्रँड आहेत सध्या उपलब्ध आहेत. पण हे जे आहे इमोलिनचं मॉइश्चरायझर हे एक मेडिकेटेड क्रीम आहे, जे की स्किन केअर डॉक्टर्स असतात ते रिकमेंड करतात. त्यापैकी ही क्रीम आहे आणि कोणीही यूज करू शकतं. तुमची जर स्किन ड्राय असेल तर तुम्ही ही यूज करू शकता. याच्यामध्ये ना प्रोपोलिन ग्लायकॉल आहे, जे की आपल्या स्किनला हायड्रेट करतं आणि तेजपणा जो असतो ना, तर तो ग्लोनेस जे आपण म्हणतो की तो आपल्या स्किनमध्ये हळूहळू येत जातो. आणि मेन म्हणजे स्किन जी आहे तर ती ड्राय होण्यापासून इमोलिन जे आहे तर ते आपल्याला वाचवतं. आपली स्किन नेहमी हायड्रेट दिसते आणि एकदम मॉइश्चराईज होते स्किन. म्हणजे जे मॉइश्चरायझर असतं ना, तर ते स्किनमध्ये डीपपर्यंत लॉक होतं आणि जर याचा तुम्ही नेहमी यूज केला ना, तर तुमची स्किन एकदम छान ग्लोईंग आणि एकदम तेज दिसायला लागते. कारण याच्यामध्ये आहे प्रोपिलिन ग्लायकॉल, जे आपल्या स्किनला मॉइश्चराईज करतं आणि स्किन ग्लोविंग करण्यास मदत करतं. आणि मेन थिंग म्हणजे हे ड्राय स्किनसाठी बनलेलं आहे. ऑइली आणि ड्राय स्किन म्हणजे मला असं वाटायचं की ऑइली आणि ड्राय स्किन आपण एकच मॉइश्चरायझर यूज करू शकतो. म्हणजे आत्तापर्यंत मी तसंच करत होते, पण आत्ता मला समजायला लागले की एकच मॉइश्चरायझर ऑइली स्किन आणि ड्राय स्किनसाठी इफेक्टिव्ह नसतं. ऑइली स्किनसाठी ऑइली क्रीमच यूज करायची, जी ऑइली स्किनसाठी बनलेली असते. आणि जी ड्राय स्किनसाठी बनलेली असते तर तीच आपण यूज केली तरच आपल्याला त्याचा इफेक्ट जो आहे तर लवकर भेटतो. आणि याची जी प्राईस आहे जवळपास फक्त 350 रुपये, जास्त काही महाग पण नाही आहे. आणि याचा यूज तुम्ही दिवसातून 3 वेळेस करू शकता. आणि स्पेशली थंडीमध्ये काहीही झालं तरी ही क्रीम जी आहे तर ती ड्राय स्किनसाठी यूज करायचीच आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. अदरवाईज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या क्रीमची लिंक तुम्हाला शेअर करते. तुम्ही तिथून पण ही क्रीम बाय करू शकता. त्यानंतर सेकंड नंबरचं प्रोडक्ट ते म्हणजे लोशन, बॉडी लोशन. आपण कुठलंही बॉडी लोशन जे आहे तर ते यूज करतो, पण मला असं वाटतं की ॲटलिस्ट थंडीच्या दिवसामध्ये तरी चांगल्या पद्धतीचं बॉडी लोशन यूज केलं पाहिजे, जेणेकरून आपली स्किन जी आहे ती ड्राय होण्यापासून, डल होण्यापासून वाचेल. तर त्यासाठी मी हे वॅसलीन पेट्रोलियम जेलीचं जे आहे ग्लुटाहायचं जे लोशन आहे तर ते यूज करते. म्हणजे 15 दिवस झाले असेल मी हे यूज करते आणि ह्याचा जो इफेक्ट आहे ना तो 10 दिवसामध्येच मला भेटला आणि खूप छान माझी स्किन सध्या झालेली आहे. ग्लुटाहायचं फ्लेवलेस ग्लो, याच्यामध्ये विटॅमिन सी आहे, त्यानंतर हायलोरोनिक ॲसिड आहे, त्याचबरोबर रेटिनॉल आहे. आणि याचे जे काही फायदे आहेत विटॅमिन सीचे तर तुम्हाला माहितीच आहे, जे आपल्या स्किनसाठी, हेअरसाठी असेल खूप 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 इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे विटॅमिन सी. त्यानंतर हायलोरोनिक ॲसिड जे आपल्या स्किनला बूस्ट करतं, स्किन मॉइश्चराईज करण्यासाठी बूस्ट करतं. त्यानंतर आणि जे हायलोरोनिक ॲसिड आहे तर ते आपल्या स्किनवरती ज्या सेल्स असतात, ज्या डेड झालेल्या असतात, त्यांना रिहायड्रेट करण्याचं किंवा मग जे डेड सेल्स आहेत त्यांना रिमूव्ह करण्याचं काम जे आहे तर ते रेटिनॉल करत असतं. आणि त्यामुळे आपली स्किन जी आहे तर ती ग्लोईंग दिसायला दिसते आणि स्पेशली ड्राय होण्यापासून आपली स्किन जी आहे तर प्रोटेक्ट करते. ते म्हणजे हे लोशन जास्त काही महाग नाही आहे, कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये हे तुम्हाला अवेलेबल आहे. अदरवाईज मी आहेच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक पण प्रोव्हाइड करते. आणि सध्या विंटर सीझन आहे त्यामुळे यावरती भरपूर असा डिस्काउंट पण आहे जर ऑनलाईन घेतलं तर. आणि मेडिकलवर तर तुम्हाला भेटूनच जाईल, हे तुम्ही तिथेही घेऊ शकता. पण जर तुम्हाला ह्याच्यामध्ये डिस्काउंट हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक जी आहे तर ती प्रोव्हाइड करते, तुम्ही तिथूनही मागवू शकता. आणि काही प्रोडक्ट असे असतात जे की म्हणजे आपण नेहमी यूज करत असतो, म्हणजे लोशन जसं आपण रेनी सीझनमध्ये, विंटर सीझन, समर असेल, वॉटएव्हर प्रत्येक सीझनमध्ये यूज करत असतो. पण समरमध्ये सनस्क्रीन आणि विंटरमध्ये चांगल्या प्रकारचं लोशन आणि मॉइश्चरायझर हे आपण यूज केलंच पाहिजे. कारण थंडीमध्ये आपली स्किन जी आहे तर ती खूप ड्राय होते, डल दिसायला लागते, टॅनिंग येते, खूप खराब म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत अशी स्किन जी आहे तर ती आपली होऊ शकते. त्यामुळे ॲटलिस्ट थंडीमध्ये तरी असे काही प्रोडक्ट असतात जे ब्रँडेड म्हणण्यापेक्षा ज्यांच्यामध्ये खूप अशा काही क्वालिटीज असतात, म्हणजे जसं विटॅमिन सी असेल, रेटिनॉल असेल, त्यानंतर ग्लुटा असेल, जे की आपल्या स्किनसाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे काही अशा गोष्टी असतात तर त्या आपण यूज केल्या पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे हे प्रोडक्ट जे आहे तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करते. त्यानंतरचं प्रोडक्ट ते म्हणजे हे आहे क्लिन्झर. म्हणजे याचा तुम्ही यूज फेस वॉश म्हणून पण करू शकता किंवा मग मेकअप केल्यानंतर मेकअप रिमूव्ह जर करायचा असेल, जसं आपण मेकअप रिमूव्हर फेसवरती अप्लाय करतो, त्यानंतर मग थोडंसं मसाज वगैरे करून एक कॉटननी स्वाईप करतो, एवढं जर तुम्हाला करायचं नसेल ना तर फक्त हे सेटाफिलचं क्लिन्झर आहे. सेटाफिल तर कंपनी तुम्हाला माहितीच आहे की ते 1 नंबरवरती आहे इंडियामध्ये. तर सेटाफिलचं हे क्लिन्झर जे आहे तर ते तुम्ही डायरेक्ट फेसवरती लावून त्याचा फेस वॉश करू शकता. तुमचा मेकअप जो आहे तर तो क्लिन्झर म्हणजे
क्लिन्झिंग मिल्क असेल किंवा मग मेकअप रिमूव्हर आपण जे यूज करतो ते यूज न करता तुम्ही याचा पण डायरेक्ट यूज करू शकता. याच्यामध्ये पण सुद्धा व्हिटॅमिन सी आहे, त्यानंतर रेटिनॉलसुद्धा आहे याच्यामध्ये, परत ग्लायकोलिक ॲसिड आहे जे आपल्या स्किनला हायड्रेट तर करतं, त्याचबरोबर मॉइश्चराईज करण्याचा पण प्रयत्न करतं. त्यामुळे ॲटलिस्ट थंडीमध्ये मी तुम्हाला परत परत तेच सांगते की थंडीमध्ये ना ॲटलिस्ट छान चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट जे आहेत तर ते आपण यूज केले पाहिजे. तर हे आहे फेस वॉश. पहिले फेस वॉश करायचं. फेस वॉश केल्यानंतर त्यानंतर इमोलिनची ही जी क्रीम आहे ना तर ही अप्लाय करायची आपल्या फेसवरती. सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा आंघोळ करतो, आंघोळ झाल्याच्यानंतर पहिले क्रीम जी आपल्याला फेसवरती अप्लाय करायची ती म्हणजे ही. त्यानंतर बॉडीवरती आपल्या हँड्सवरती, लेग्सवरती जे लोशन अप्लाय करायचं ते म्हणजे व्हॅसलीन पेट्रोलियमचं हे बॉडी लोशन. आणि त्यानंतर हे अगेन फेस वॉश करण्यासाठी. आणि जेव्हा जेव्हा आपण दिवसातून फेस वॉश करतो आणि असंही आपण दिवसभर घरीच असतो, रोज आपण काही बाहेर जात नाही, सो त्यामुळे पूर्ण दिवसात काहीही न लावता फक्त इमोलिनची ही जरी क्रीम तुम्ही यूज केली थंडीच्या दिवसामध्ये तर तुमची स्किन जी आहे तर ती डल होण्यापासून तुम्ही वाचवू शकता. ही क्रीम फक्त 300 की 350 रुपयाची आहे आणि याच्यावर सुद्धा सध्या डिस्काउंट आहे. याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अदरवाईज तुम्ही कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन ही क्रीम घेऊ शकता. इमोलिन नाव आहे या क्रीमचं आणि मेडिकेटेड आहे, जे डॉक्टर्स रिकमेंड करतात त्यापैकी ही एक क्रीम आहे. कोणीही यूज करू शकतं जर तुमची ड्राय स्किन असेल तर. तर हे तीनही प्रोडक्ट जर तुम्हाला हवे असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तुम्ही तिथून बाय करू शकता. आणि खरंच ॲटलिस्ट थंडीमध्ये तरी कमीत कमी चांगल्या पद्धतीचे, चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट जे आहेत तर ते यूज करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करू शकता ड्राय होण्यापासून, डल होण्यापासून, टॅनिंग होण्यापासून. एवढंच सांगायचं होतं, दॅट्स इट. कारण माझी स्किन पण ड्राय आहे. मी खूप जास्त अनुभव घेतला आहे ड्राय स्किनचा. खूप जास्त थंडीमध्ये ती ड्राय होते आणि थोडंसं जरी तिथे खाजवलं वगैरे आणि नख जरी लागलं तर जखम होते किंवा मग ब्लड यायला लागतं. आणि सध्या माझी स्किन अशी नाही, आमच्याकडे खूप जास्त थंडी पडलेली आहे आणि म्हणजे दरवर्षी माझं असं होतं डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत माझ्या स्किनवरती एकदम असे छाले आलेले असायचे. बट सध्या मी स्किनकडे खूप जास्त लक्ष देते. हे फेस वॉश, क्लिन्झर आणि ही इमोलिनची ही क्रीम, पावडर नका लावू, काहीच नका लावू, पण ॲटलिस्ट ही क्रीम दिवसातून 2 वेळेस तरी अप्लाय करा. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपते वेळेस तर नक्कीच लोशन आणि त्यानंतर ही क्रीम यूज करायचीच आहे. तर खूप जास्त बडबड करते असं वाटतंय मला, पण स्किन केअरसाठी काही प्रोडक्ट जे आहेत तर ते इम्पॉर्टन्स असतात, ते घेतले पाहिजेत. असं चला आता मी व्हिडिओ इथेच एंड करते. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. सो व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर नवीन असाल तर प्लीज चॅनल आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही प्रोडक्ट असतील, मेकअप प्रोडक्ट असतील, स्किन केअर्स असेल किंवा मग शॉपिंग असेल, माझं ट्रॅव्हलिंग असेल, मॉमीज लाईफ असेल, डेली लाईफ असेल, रुटीन लाईफ असेल, मोटिवेशन असेल, असे प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ जे आहेत तर ते मी वेगवेगळ्या कॉन्टेंटमध्ये, वेगवेगळ्या ब्लॉगमध्ये सगळं काही वेगवेगळं शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. आणि ती तुम्हाला पाहायला आवडेल का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नवी असेल तर प्लीज चॅनल आधी सबस्क्राईब करा. आणि चला मग आता बाय, आपण भेटू पुढच्या अशा एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.